नागपुर के ऐतिहासिक धरती रेशिमबाग स्थित महर्षि व्यास सभागृह में वैचारिक ऊर्जा का संचार होने जा रहा है। कला संगम और केशव नगर सांस्कृतिक सभा द्वारा आयोजित इस भव्य रामस्मरण व्याख्यान माला में आज हमारे साथ एक ऐसी शख्सियत मौजूद है जिनकी दहाड़ रंगमंच से लेकर सामाजिक पटल तक गूंजती है। जी हाँ, हम बात कर रहे हैं प्रखर वक्ता और दिग्गज अभिनेता माननीय शरद पोंक्षे जी की। सावरकरी विचारों के तेज और अदम्य इच्छा शक्ति के प्रतीक पोंक्षे सर आज भारत एक हिंदू राष्ट्र जैसे ज्वलंत विषय पर अपना मार्गदर्शन करेंगे। नमस्कार, मी ज्ञान काळबांडे, ज्यांच्या विचारांशिवाय मराठी वैश्विक एक संस्कृती आणि ज्यांचे विचार यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे सुप्रसिद्ध कलाकार आणि वक्ता आपण म्हणू शकतो शरद पोंक्षे सर आपल्या सोबत आहे। आपण त्यांना आजच्या कार्यक्रमाबद्दल विचारूया। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रामस्मरण व्याख्यानमाला या कार्यक्रमात ते बोलाकरता इथे आलेले आहेत नागपुरात। सर खूप खूप नमस्कार आपले। धन्यवाद। नागपुरात तुमचं खूप खूप स्वागत आहे सर। आज मुख्य अतिथी म्हणून तुम्ही रामस्मरण व्याख्यानमाला त्या कार्यक्रमात बोलण्याकरता आलेले आहात। आपला विषय आहे भारत एक हिंदू राष्ट्र। काय सांगाल सर? काय जे सांगायचे ते आता संध्याकाळी व्याख्यानामध्ये मी सांगणार, पण मी आलेलो आहे नागपूरमध्ये, वेळेत आलेलो आहे, त्यामुळं वेळेवर या आपण सर्वांनी ऐकायला। भारत एक हिंदू राष्ट्र, या पृथ्वी तलावरती सर्व धर्मांची स्वतःची हक्काची राष्ट्र आहेत। हिंदूंचंच मात्र राष्ट्र हिंदूंचं न म्हणता ते सेक्युलर म्हटलं जातं, तर तसं नाही आहे। हिंदुइझम म्हणजेच सेक्युलरिझम, त्यामुळे हिंदू राष्ट्र आहेच, पण ते जाहीर व्हायला पाहिजे। त्यासाठीची ही सगळी धडपड आहे, तळमळ आहे। त्यासाठी मी आधी रामस्मरण व्याख्यानमाला, कला संगम कला सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा नागपूर यांचा मी खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला इथे निमंत्रण दिलं या व्याख्यानासाठी। त्याबद्दल मी आपला आभारी आहे। मी आज संध्याकाळी इथे वेळेवर सकाळी पोचलेलो आहे नागपूरमध्ये तुमच्या, त्यामुळे मी वेळेवर तिथे येईन। तुम्ही बरोबर 6:30ला आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत। हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर सगळ्यात पहिली पायरी आहे प्रत्येक गोष्ट ही त्या त्या ठरलेल्या वेळेनुसार सुरू करणं। जोपर्यंत वेळेला आपण किंमत देत नाही तोपर्यंत कुठलंही यश, कुठलंही उद्दिष्ट आपण साध्य करू शकणार नाही। त्यामुळे 6:30 म्हणजे 6:30ला बरोबर व्याख्यानाला सुरुवात होईल। तुम्ही समोर असलात तरी होईल, नसलात तरी होईल। उशिरा आलात तर सुरुवातीला जे बोललं गेलंय ते तुम्ही त्याला मुकाल। त्याच्यामुळं 6:30चा आहे तर 6:15ला तुम्ही या, अशी मी तुम्हाला एक अतिशय कळकळीची नम्र विनंती करतो। आपल्या भारतीयांना घाणेरड्या सवयी आहेत की 6:30 आहे ना ते 7 पर्यंत चालू होणार रे, मग जाऊ रे, मग 7:15 पर्यंत पोचू रे, मग 7:30ला सुरू होते रे। काय होतं, आम्ही पण कलाकार आहोत, आम्ही पण व्याख्याते आहोत। आम्ही तिथे स्टेजवर येऊन बसून राहिलो तासभर की आमची पण सगळी एनर्जी, आमची सगळा उत्साह असा हळूहळू मावळायला लागतो आणि आम्ही संपूर्ण आमचा दिवा विझायची वेळ येते तेव्हा आम्हाला बोलायला उभं करतात आणि मग अपेक्षा भयानक असतात की जबरदस्त आता बोललं पाहिजे यांनी, पण त्याचा विचार कोणी करत नाही की आपण या माणसाला 1 तास आधीच बसवून ठेवलेलं आहे। आपण वेळ दिले, त्या वेळेला आपण चालू केलेलं नाही। त्यामुळं रसिकांची ही जबाबदारी आहे आणि आयोजकांची पण ही जबाबदारी आहे। आमच्याकडं लोक वेळेवर येत नाही, ते 6:30चे 7ला येणार, मग 7चीच वेळ द्या। 7ची वेळ दिल्यावर म्हणणार ते 7च्या वेळेला येणार नाही, ते 7:30 पर्यंत येणार, मग 7:30चीच वेळ द्या। ह्याला अंत नाहीये। कुठेतरी आयुष्यात कधीही काही साध्य करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, सगळ्यात पहिलं काम, पहिली पायरी, वेळेची किंमत कळली पाहिजे। एक मिनिटाची किंमत कळली पाहिजे। नरेंद्र मोदी बघा, आपले पंतप्रधान, 1 मिनिट वाया घालवलं नाही त्यांनी।
एक मिनिट पण. म्हणून ते सगळ्या प्रदेशातला प्रवास रात्रीचा करतात आणि सकाळी उतरल्या उतरल्या पुढच्या अर्धा तासात ते मीटिंगला हजर असतात. आपल्या राष्ट्राचा प्रमुख असा आहे. अशी एक म्हण आहे, जसा राजा तशी प्रजा. तर पूर्वी काँग्रेसच्या काळात बरोबर होतं ते, तर राजा तसला होता. आता राजा कणखर आहे, वेळेचं बंधन पाळणारा आहे, तर प्रजेने पण थोडं शिकलं पाहिजे. त्यामुळं सर्वांनी विषय ऐकायला वेळेवर या. सर, कला संगम आणि केशवनगर सांस्कृतिक सभा अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घेत असतात. मागच्या 7 ते 8 वर्षापासून असे प्रयोग सुरू आहेत नागपुरात. रामसरण व्याख्यानमालेच्या रूपात ह्या दोन्ही संघटना कार्यक्रम घेत असतात. सर, यांच्या आयोजकांबद्दल आपलं काय मत आहे सर? काही नाही, अतिशय स्तुत्य उपक्रम, अतिशय चांगले कार्यक्रम ते करतायत. त्यांनी भविष्यामध्ये असे चांगले चांगले कार्यक्रम करत राहावं. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा. विचारच घडवतात राष्ट्राला. वेगवेगळ्या विषयांवर बोलणारी माणसं आली पाहिजेत आणि आपण राष्ट्रासाठी काय करू शकतो हा दृष्टिकोन ही व्याख्यानं देत असतात. म्हणून ही व्याख्यानं ह्या 2 कला संगम आणि केशवनगर हे दोघं मिळून जर करत असतील तर त्यांना माझ्या खूप शुभेच्छा. आणि भविष्यामध्ये मी अजूनही विविध विषयांवर बोलतो. त्यांनी कधी बोलवलं तर मी नक्की येईन. आणि रामस्मरण आहे, त्या नावच आहे, रामाचं स्मरण. हिंदू राष्ट्र भारत आणि श्रीराम हे वेगळं करूच शकत नाही. आपली ओळखच श्रीराम आहे आणि त्याचं स्मरण करणारी व्याख्यानमाला आहे. खूप सुंदर व्याख्यानमालेला नाव दिलेलं आहे. तर मला माझ्या या दोघांनाही खूप शुभेच्छा.